मत्स्य आणि बंदर विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले मंत्री नितेश राणे आपल्यासोबत आहेत. नितेशजी, पहिलं तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि एक महत्त्वाचं खरं तर खातं तुमच्याकडे आहे, कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. काय सध्या चॅलेंजेस वाटत आहेत, कुठल्या गोष्टींकडे तुमचं प्राधान्य असेल? प्रामुख्याने आपल्याकडे जो किनारपट्टीचा भाग लागलेला आहे तो तसा म्हटलं तर फार नाजूक आहे. कारण का इथे होणारे जे काही अतिरेकी ॲक्टिव्हिटीज आहेत, जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, त्यांना ह्या सगळ्या किनारपट्टीला भागाला टार्गेट करणं फार सोपं आहे. आमचा मच्छीमार समाज फार साधा आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे, पण त्यांचा वापर करून ह्या मानसिकतेचे जे लोक आहेत ते त्यांच्यामध्ये जाऊन बसतात, त्यांचे लायसन्स चुकीच्या पद्धतीने वापरतात, कधी बोटी एकाच्या नावाने असतात, वापर कोण दुसरेच करतात. त्या सगळ्याचा आढावा मी आज घेतलेला आहे. प्राथमिक चर्चा झालेली आहे, अजून डिटेल रिपोर्ट मी मागितलेला आहे. माझं एवढंच उद्दिष्ट असेल की आमच्या पूर्ण किनारपट्टीवर जे काही जिहादी मानसिकतेचे काही जे लोक राहतात, ज्याच्यामुळे आमच्या देशाला आणि राज्याला धोका होऊ शकतो, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद करणं, जिहादी मुक्त किनारपट्टी ही माझी मोहीम आहे. आणि म्हणून जे अनधिकृत स्ट्रक्चर्स आहेत, ज्या स्ट्रक्चर मुळामध्ये तिथे होताच कामा नाही, जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, काही CRZ काही घरं बांधलेली आहेत, त्या घरांना का तिथे ठेवावं हा मुळामध्ये प्रश्न आहे. या सगळ्या पद्धतीचा एक डिटेल रिपोर्ट मी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागितलेला आहे. जसाच तो रिपोर्ट येईल ॲक्शन सुरू होईल. सर, आगामी काही काळामध्ये 31 आहे, त्याची पार्टीज असणार, किंवा 26 जानेवारी आहे, त्यामुळे निश्चितच एक अलर्ट साधारण किनारपट्टीवर असतो. कशा पद्धतीचं कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं जाईल आणि काय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार कराल? आमचं केंद्र सरकार आणि आमच्या इकडे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते आहे ते प्रचंड अनुभवी आहेत. त्यांना नेमकं काय करायचं आणि कसं ह्या ॲक्टिव्हिटीज थांबवायचं त्यांच्याकडे अनुभव आहे. पण त्यांच्या कामाला जोड देण्याच्या दृष्टिकोनातून किनारपट्टीवर होणारे किंवा ह्या जे काही 30% ज्या पार्टीज आहेत, आपल्या मुंबईकर म्हणून आपल्याकडे असंख्य अनुभव आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा वापर होतो, डार्क वेबचा वापर होतो, काही ॲक्टिव्हिटीज होतात ज्या आपल्या देशाला आणि राज्याला परवडणाऱ्या नाहीत. असे लोक आपल्या राज्यामध्ये त्या निमित्ताने येतात जे आपल्या देश आणि राज्याच्या विरोधात काम करतात. या सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणूनच संबंधित डिपार्टमेंट, मग नार्कोटिक्स हो, पोलीस डिपार्टमेंट हो, अन्य जे सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांच्याशी मी एक बैठक लावलेली आहे. एकदा त्यांच्याशी बोलल्यानंतर अजून विस्तृत तुम्हाला माहिती देईन. फक्त एवढंच सांगतो का सहन होणार नाही, सहन करणार नाही, ही मूळ भूमिका आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. बांगलादेश आणि रोहिंग्यांसंदर्भातली ऍक्शन सध्या तेज केलेली आहे, काय सांगाल एकूणच? तीच ऍक्शन किनारपट्टीवर तुम्हाला दिसणार. जे आमच्या राज्यात नाही ते आमच्या राज्यात राहणार नाही आणि आम्ही ठेवणार नाही. ही घाण आम्हाला साफ करायची आहे. आमचं किनारपट्टी स्वच्छ असली पाहिजे, कुठलीच घाण होणार नाही. ह्या बांगलादेश आणि रोहिंग्यांमुळे जे आमच्या देशामध्ये किनारपट्टीमध्ये येऊन आमच्या मच्छीमारांची तर प्रतिमा खराब करतात, त्याचबरोबर आमच्या देश आणि राज्यविरोधात ॲक्टिव्हिटीजला हे लोक प्रोत्साहन करतात आणि देतात, आणि त्याच्यामुळे आपल्या सुरक्षितेला प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणून असे सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करणं, काही माहिती आमच्याकडेही आहे, अधिकाऱ्यांकडे पण काही माहिती मागितली आहे. एकदा ती माहिती मॅच झाली मग तुम्हाला बुलडोजर ॲक्शन सुरू दिसणार. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.